आज अंगणातील हे दृश्य पाहून मन खूपच प्रसन्न झालं. पण शेवटी आम्ही काय केले ते नक्कीच बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चिमूटभर माती म्हणे मी होईल पंथी, टीचभर कापूस म्हणे मी होईल वात, आणि थेंबभर तेल म्हणे मी देईन साथ, थिनगी पडताच फुलेल वात, अशीच राहो तुम्हा आम्हाची साथ. नमस्कार मंडळी, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे आषाढी अमावस्या म्हणजेच गटार अमावस्या. तुम्हा सर्वांना आषाढी अमावस्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळची देवपूजा आज दीदीने करून घेतली होती. तिने आज मला आहे ना बरीचशी मदत केली कामामध्ये. त्यानंतर मी चहा केला, देवपूजा झाली. त्यानंतर म्हटलं चला आधी ना आज आज दीप अमावस्या म्हटल्यानंतर दिव्यांची पूजा करायची. तर आहे ना दिवे साफ करून घेऊ आपण. तर काल काय मला जमलेच नाही, काल मी केलेच नव्हते. तर आज आहे ना सुरुवातीला सकाळी सकाळीच दिवे साफ करून घेतले. इथं झाडं बघा, काल थोडासा पाऊस आला होता ना, त्यांनी झाडं खूप छान झाले. आणि मग आपलं इथं कामच चालू होतं दिवे साफ करायचं. तर पितांबरी घेतली, पितांबरीने ना सर्व दिवे ना चकाचक करून घेतले मी. तर तुम्हाला माझ्या पाठीमागे आवाज पण येत असेल पक्ष्यांचा. खूप सारे पक्षी येतात बरं का इथं. कारण सकाळी आम्ही ना त्यांना दाणी टाकत असतो ना अंगणामध्ये. ते खाण्यासाठी आले का ते इथंच थांबून राहतात दिवसभर. मस्त असा चिवचिवाट राहतो पक्ष्यांचा. आणि त्यांनी ना भारी वाटतं बरं का बाहेर पक्ष्यांचा चिवचिवाट असल्यावर. तर बघा इथं छान असे फुलं उमलले. इथं आहे ना 2-3 फुलं आले जरबेरेला, आणि स्वस्तिकला पण छान असे फुलं आले. आणि जास्वंदीला तर खूप सारे फुलं आले गणपती बाप्पासाठी. तर फुलं पण तेवढेच आहे, कळ्या पण तेवढ्याचे, आणि उमलणारे कळ्या पण तेवढ्याचे. खूप सारे फुलं आहे बाप्पासाठी. दररोज बाप्पाला मी खूप सारे फुलं वाहते. आणि इथं आहे आपली लाजाळूचं झाड. तर बघा कसं हात लावल्या लाजतंय मस्त असं. आणि लाजाळूच्या झाडांना पण खूप साऱ्या फुलं आले बरं का. हे असे फुलं असतात लाजाळूच्या झाडाचे बी. आणि आपण त्या लाजोळीच्या झाडाला हात लावलं की ते लगेच लाजून जातं, पान लगेच मिटकून जातं. नंतर 2-3 मिनिटांनी ना लगेच उघडतं. आणि हे बघा आता परत आपल्या ब्रह्मकमळाला पण कळ्या आल्या आहे, खूप साऱ्या कळ्या आल्या आहे बरं का त्याला पण. आणि इथं आहे ना कुबेर ट्री, ते पण आहे ना खूप छान असं फुटलं आहे. आणि माझ्या समोरच आहे बरं का. आता सर्व दिवे आहे ना हे धुवून झाले माझे. त्यानंतर आहे ना ओल्या कपड्याने पुसून घेते, म्हणजे आहे ना डाग पडणार नाही त्याला. आणि त्यानंतर घरात घेऊन जाते आणि दिव्यांची लगेच आहे ना पूजा करून घेते. देवाचे भांडे राहिले 2-3 ते पण घासून घेते. तोपर्यंत आहो पण आले गावातून. तर बघा इथं आहे ना दिवे पण घासून घेतले. लगेच दिव्यांची आहे ना पूजा पण मांडून घेते. आधी ना पाट घेतलं, त्यावरती लाल वस्त्र आथरून घेतलं, आणि प्रत्येक दिव्याखाली ना मी थोडेसे तांदूळ ठेवते आसन म्हणून, आणि त्यावरती दिवे ठेवते. आणि कोपऱ्यात तुम्ही बघत असाल कंदील. हा कंदील आहे ना खूप जुना आहे बरं का. आमच्या आजी बाबांनी घेतलेला होता. त्याची काच बी आणि कंदील बी जसं तसंच आहे. आम्ही दरवर्षी दीपपूजनचे आहे ना म्हणजे पूजा करायला ठेवत असतो. दगडी दिवा पण आहे आमच्याकडं. त्यानंतर आपले समाया, नंदीदीप असे भरपूर दिवे आहे. तर एवढ्या दिवे आहे ना स्वच्छ करून त्यांना वाती लावून आणि आता त्यांची पूजा करून घेते हळदी कुंकू वाहून. त्यानंतर आहे ना मग त्यांना प्रज्वलित करते. तर सकाळची देवपूजा आहे ना ही झाली होती, दीदीनीच करून घेतली होती आज देवपूजा. ती म्हणे मम्मी तुला आज लय काम आहे, आज मी तुला थोडीशी मदत करते पूजा करायला. आणि त्यानंतर मग मी बाकीचं आवरून घेतलं आणि लगेच दिवे आहे ना धुवून घेतले. आणि म्हटलं चला आज आहे ना दीपपूजन आहे, तर दिव्यांची पूजा पण लवकरच झाली पाहिजे. कसं आहे ना सकाळी सकाळी पूजा होऊन गेली ना तर बरं असतं. कोणी ना प्रदोष काळामध्येच पूजा करत असतात, पण आमच्याकडे तसं नाही आहे. माझी सासूबाई आहे ना सकाळीच पूजा करून घेतात. त्यामुळे मग मी पण आहे ना सकाळी सकाळीच दिव्यांची पूजा करून घेते. सकाळीच बाकीचं सर्व काम राहिलं तरी चालतं, पण अगोदर आहे ना दिवे साफ करून आणि दिव्यांचीच पूजा करून घेतो. आम्ही आगल्या दिवशी पण दिवे साफ नाही करते. ज्या दिवशी पूजा असते ना त्या दिवशीच दिवे पण साफ करून घ्यायचे आणि पूजा पण त्या दिवशीच करायची. तर असं आहे आमच्याकडं. तुमच्याकडं कशी पद्धत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर दिव्यांना ना फुलं वाहून घेतलं. जास्वंदीचेच फुलं आणले होते. पिवळे फुलं वाहत असतात, पण पिवळे फुलं सध्या नाही आहे. आम्ही ना मागच्या वर्षी बाभळीचे फुलं वाहिले होते पिवळ्या कलरचे, पण आता इथं बाभूळ पण नाही आहे. त्यामुळे आहे ना मग लाल कलरचे आणि सफेद कलरचेच फुलं वाहिले. त्यानंतर दिवे प्रज्वलित करून घेतले, धूप दीप दाखवून घेतला, आणि त्यानंतर गॅसची पण पूजा आहे ना करून घेतली. तर कसं आहे आपण अन्न शिजवतो, आपली अन्नपूर्णा ही, त्यामुळे आहे ना गॅसची पण पूजा करून घ्यायची असते. म्हणून मग मी पण गॅसची पण पूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून फुल वाहून धूप दीप दाखवून घेतला, दर्शन घेतलं. आणि आता मला आहे ना नैवेद्य करायचा होता, पण त्या अगोदर आहे ना तुम्हाला माझी पूजा दाखवते मी मांडलेली.
तर अशा पद्धतीने आहे ना मी देवपूजा केली आहे, दीपपूजन. आणि सकाळी देवपूजा तर ही दीदीनीच केली होती. त्यानंतर मग रांगोळी काढून घेतली छोटीशी. मला रांगोळी काय छान येत नाही एवढी, पण जशी आली तशी मी काढली. त्यानंतर आहे ना नैवेद्यासाठी तर मी खीर बनवत होते. तर पातेल्यामध्ये ना तूप टाकून घेतला आधी 2 पळ्या. त्यानंतर बदाम होते ते बदामाचे काप करून घेतले. ते पण मस्त असे खरपूस आहे ना तळून घेतले. एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं त्यामध्ये ना दूध टाकलं. एकदम साधी सिंपलच खीर बनवली, पण एकदम छान अशी मस्त मलाईदार आणि रबडीसारखी खीर झाली होती. तर बघा आता दूध टाकलंय त्यामध्ये ना मी मिक्सरमधून थोडेसे तांदूळ आहे ना बारीक करून घेतले. अगोदरच मी भिजत ठेवले होते तांदूळ तुपामध्ये भाजून, आणि आता आहे ना मिक्सरला बारीक करून घेते. आणि याच्यामध्ये ना ते टाकून द्यायचे दुधामध्ये. तर दुधाला छान अशी उकळी आली. आता मी यामध्ये ना बारीक केलेले तांदळाची पेस्ट टाकून दिली. आता ती मस्त आहे ना शिजू देते. आणि एकसारखे हलवत राहायची, नाहीतर आहे ना त्याच्या गाठोळ्या होत असतात. त्यामुळं सारखे हलवत राहायचं शिजेपर्यंत आहे ना. त्यानंतर आहे ना थोडीशी साखर टाकते. आणि मी आहे ना थोडेसे केसर आहे ना दुधामध्ये भिजत ठेवलं होतं, ते केसर टाकलं आणि त्यानंतर साखर टाकते. केसरने ना मस्त असा रंग पण येतो आणि चव पण छान लागते. माझ्याकडं होतं मग त्यामुळं मी टाकलं ते. त्यानंतर साखर टाकून घेते. आता साखर पगळेपर्यंत आहे ना मस्त अशी खीर शिजू देते. त्यानंतर त्याला आहे ना चव पण छान येईल आणि केसरचा रंग पण छान लागेल खिरीला. तर बघा अशा पद्धतीनं ना मस्त घट्टसर अशी आपली खीर तयार झाली आहे. तर चला आता आहे ना मी लगेच नैवेद्याचं ताट बनवते. तर मेथीची भाजी ना मी करेल होती अगोदरच, पोळ्या केल्या ना तेव्हाच मेथीची भाजी बनवून घेतली होती. आता खीर आणि पोळी आणि मेथीची भाजी असा नैवेद्य ना दाखवते देवाला. तर बघा इथं आहे ना नैवेद्य देते. तुम्ही काय नैवेद्य देतात दीपपूजनला मला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशा पद्धतीने ना मी दीपपूजनची पूजा केली आहे. तुम्ही कशी केली मला नक्कीच सांगा. तर चला आता दीपपूजनची पूजा झाली. आता मी आहे ना जेवण करून घेते. खूप भूक लागली, बराच वेळ झाला होता. तर आता मी पण जेवायला बसले. मस्त खीर पोळी मेथीची भाजी घेतली आणि आम्ही ना डांगराची भाजी पण केली होती, ती पण घेतली आहे. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.